नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये सर्व लाडक्या बहिणींचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर बघा ताईंनो, आजच्या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींना मोठी बातमी काय आहे, मोठी खुशखबर आहे. लाडक्या बहिणींसाठी वर्षअखेरीस खात्यात पैसे आले नाही तर ₹1500 3 महिन्यांची प्रतीक्षा पण हाती पडला नाही. एकच हप्ता बघा, एकच हप्ता तुम्हाला आलेला आहे. तर बघा, संपूर्ण जी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. की तुम्हाला सांगितलं तर शासनाने ₹3000 येणार आहेत, परंतु लाडक्या बहिणींना फक्त 1500च आलेले आहेत. तर काय सत्य, काय बातमी आहे, संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला पटकन लाईक करून घ्या, शेअर करून घ्या. नवीन असल्यास पटापट सबस्क्राईब करा. ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया. काय मोठी नवीन बातमी आहे. तर बघू शकता इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि राज्यातील लोकप्रिय बहुचर्चित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभार्थी महिलांसाठी वर्षाच्या अखेरीस मोठी घडामोड समोर आलेली आहे. पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा करण्यात आला असून बुधवारी सायंकाळी अनेक महिलांच्या खात्यात ₹1500 रक्कम जमा झाली आहे. या योजनेअंतर्गत नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे हप्ते प्रलंबित होते, त्यामुळे वर्ष अखेर एकत्रित रक्कम मिळेल अशी लाभार्थ्यांमध्ये बघा आशा होती की त्यांना रक्कम मिळेल, असं होणार तसं होणार. पुढे बघू शकता तुम्ही लाडक्या बहिणींनो. मात्र प्रत्यक्षात नोव्हेंबर महिन्याचाच एक हप्ता जमा झाल्याने अनेक महिलांच्या अपेक्षा भंग झाल्या आहेत. याआधी नोव्हेंबर आणि डिसेंबर मिळून ₹3000 मिळतील अशी चर्चा होती बघा. त्यातच आता जानेवारी महिन्याचाही हप्ता एकत्र दिला जाईल आणि ₹4500 खात्यात जमा होतील असा अंदाज बांधला जात आहे. मात्र प्रत्यक्षात केवळ ₹1500 जमा झाल्याने महिलांमध्ये जी प्रक्रिया होती ती उमटत आहे, संमिश्र प्रक्रिया उमटत आहे आणि वर्षाच्या शेवटी महागाईचा भार वाढलेला असताना, घरगुती खर्च डोईजड झालेला असताना अपेक्षेपेक्षा कमी रक्कम मिळाल्याने काही लाडक्या बहिणी नाराज झाल्या आहेत. चित्र आहेत. विशेष डिसेंबर महिना पूर्ण संपत असताना फक्त नोव्हेंबरचेच पैसे मिळाल्याने सरकारकडून उर्वरित हप्त्यांबाबत स्पष्टता कधी येणार असा प्रश्न महिलांकडून उपस्थित केला जात आहेत बघा. तरीही किमान नोव्हेंबरचा हप्ता खात्यात आल्याने अनेक महिलांना समाधान व्यक्त केले आहे बघा. फक्त नोव्हेंबरचाच महिन्याचा खाता आलेला आहे, हप्ता आलेला आहे. ठीक आहे. तर डिसेंबरचा पण हप्ता काही काही महिलांना, जानेवारीचा अजूनपर्यंत कोणाला आलेला नाही. तर कोणाकोणाला किती किती हप्ते आले तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. दरम्यान आता लाडकी बहीण योजनेतील ई-के-वाय-सी हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे बघा. योजनेत ई-के-वाय-सी करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर होती. ज्या महिलांनी मुदत ई-के-वाय-सी पूर्ण केली नाही, त्यांचा योजनेचा लाभ बंद होण्याची शक्यता आहे व्यक्त केली जात आहेत. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसणे किंवा ई-के-वाय-सी अपूर्ण असणे या कारणांमुळे अनेक महिलांना अपात्र ठरवले जाऊ शकते बघा. तसेच 2026 पासून अशा महिलांच्या खात्यात ₹1500 हप्ता कायमचा बंद होणार आहे. कोणत्या महिला आहेत तुम्ही बघू शकता. तर या पार्श्वभूमीवर अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्याचा SMS अद्याप न मिळाल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. कोणाला मेसेज आलेला आहे तर कोणाला मेसेज आलेला नाही बघा. मात्र तांत्रिक अडचणी, बँक सर्व्हर डाऊन असणे किंवा नेटवर्क समस्यांमुळे अनेकदा संदेश उशिरा येतो किंवा येतच नाही. त्यामुळे SMS आला नाही म्हणून घाबरून जाण्याची गरज नाही. तज्ज्ञ सांगतात बघा, महिलांनी बँक पासबुक अपडेट करून मोबाईल बँकिंग किंवा UPI ॲपद्वारे ATMमधील मनी स्टेटमेंट तपासून बघावे बघा. ATMमध्ये तुमची मनी स्टेटमेंट तपासून बघावे. तसेच जी रक्कम आहे, तुम्हाला पैसे आले आहेत का, खात्यात जमा झाले आहे का, ते तुम्हाला तिथं समजेल असे आवाहन करण्यात आले बघा. लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणी दरम्यान वारंवार बदलणाऱ्या तारखा, KYCची कडक अट आणि हप्त्यांबाबत असलेला संभ्रम यामुळे लाभार्थी महिलांमध्ये अस्वस्थता वाढत आहे. आणि एकीकडे योजना महिलांसाठी आर्थिक आधार ठरली असली तरी दुसरीकडे नियमांचे पालन न झाल्यास लाभ बंद होण्याची भीतीही महिलांमध्ये सतावत आहेत बघा. त्यामुळे शासनाकडून याबाबत अस्पष्टता आणि सुसंगत माहिती दिली जावी अशी मागणी जोर धरू लागली आहे बघा. तुम्ही इथं बघू शकता, लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणी दरम्यान वारंवार बदलणाऱ्या तारखा, KYCची अट आणि या हप्त्यांबाबत असलेला संभ्रम यामुळे लाभार्थी महिलांमध्ये अस्वस्थता वाढत आहे. दुसरीकडे योजना महिलांसाठी आर्थिक आधार ठरत असली तरी दुसरीकडे नियमांचे पालन न झाल्यास लाभ बंद होण्याची भीती महिलांना सतावत आहे. त्यामुळे शासनाकडून याबाबत स्पष्टता आणि सुसंगतता जोर धरू लागले. तसेच पुढे बघू शकता, डिसेंबर आणि जानेवारीच्या महिन्यांबाबतचा जो हप्ता आहे त्याची अनिश्चितता कायम आहे. ठीक आहे.
एकूणच वर्षाच्या सरतेशेवटी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा काही अशा दिलासादायक असला तरी डिसेंबर आणि जानेवारी महिन्याच्या हप्त्याबाबत अद्याप अनिश्चितता कायम आहे आणि ई-के-वाय-सी न केल्याने महिलांसाठी ही योजना बंद होणार आहे का यावर पुढील निर्णय होतो काय? संपूर्ण जे राज्याचे लक्ष आहे ते शासनाकडून पुढील हप्त्यांबाबत आणि मुदतवाढीसाठी स्पष्टता घेण्याचा झाल्यासारखा लाखो लाडक्या बहिणींना संभ्रम दूर होणार आहे बघा. तर मोठी बातमी आहे. सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी, लाडक्या ताईंसाठी. त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. व्हिडिओला थोडा वेळ स्किप करू नका कारण अतिशय महत्त्वाची, मोठी आणि नवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज पाहायला मिळत असतात. ज्या ज्या लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत के-वाय-सी करून सुद्धा पैसे आलेले नाही तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मला हो म्हणून पाठवा किंवा ज्यांना ज्यांना आलेले आहेत त्यांनी नाही म्हणून पाठवा. आणि ज्या अशा काही महिला आहेत की त्यांनी के-वाय-सी करून सुद्धा त्यांना पैसे आलेले नाही तर त्यांना तसं कसं तपासायचं आहे बघा. बँक मनी ट्रान्सफर कसं करायचं आहे तुम्हाला सांगतो मी बघा. तर मोठी बातमी आहे. तर बघा अनेक महिलांना संदेश उशिरा येतो किंवा त्यांना पैसे आलेले नाही तर त्यांनी काय करायचं आहे बघा. तर तज्ज्ञ सांगतात बघा, जे मोठे तज्ज्ञ आहेत, जाणकार त्यांनी माहिती दिली. महिलांनी बँक पासबुक अपडेट करून घ्या. तुमचं बँक पासबुक अपडेट करून घ्या. मोबाईल बँकिंग किंवा यू-पी-आय ॲपद्वारे ए-टी-एममधील मिनी स्टेटमेंट तपासून खात्यात रक्कम जमा झाली आहे का हे पाहावे असे आवाहन करण्यात आले बघा. तर तुम्हाला एवढं करायचं आहे, ठीक आहे. तुमचं बँक पासबुक तपासायचं आहे. ए-टी-एममधील जे ए-टी-एम आहे तुमचं ए-टी-एममधील यू-पी-आय ॲपद्वारे तुम्हाला तिथं जे मिनी स्टेटमेंट आहे ते बघायचं आहे, ठीक आहे. आणि तुमचं जे पासबुक आहे ते पासबुक तुम्ही अपडेट करून ठेवा. पासबुक अपडेट झाल्यानंतर तुम्हाला ते सुद्धा एखाद्या वेळेस तांत्रिक प्रॉब्लेम काही कारणांमुळे तुम्हाला ते हप्ते येऊ शकत नाही, ठीक आहे. त्यामुळे मोठी अपडेट आहे, सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा. तर असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेल आयकॉनला प्रेस करा. तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन अपडेट्स. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.